महिला आरक्षणाचं घटना दुरुस्ती विधेयक हे नामंजूर झालं आणि सत्ताधारी भाजपनं चांगलीच आक्रमक अशी भूमिका घेतली आहे। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरती हल्लाबोलही केलाय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांवर जोरदार टीका केली। विरोधक महिलांच्या विरोधी आहेत, त्यांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केलाय असा आरोपही मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। विरोधकांमधलं कुणीही आपल्याशी महिला विधेयकावरती चर्चा करावी असं आव्हान देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तर फडणवीसांचं हे चॅलेंज खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय। तर फडणवीस अभ्यासू आहेत, मात्र दिल्लीमधून चिठ्ठी आल्यामुळे ते असे आरोप करतायत असा टोला देखील सुप्रिया सुळेंनी लगावलाय। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है, वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊंगी और एक अच्छी चर्चा हो सकती है। फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। देवेंद्रजींनी त्यात हे म्हटलंय की माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे। समकक्ष म्हणजे जर पवार साहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डिबेट करतील। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं। मला देवेंद्रजी खूप अभ्यासू नेतृत्व आहे हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे महिला आरक्षणाचं बिल हे 23 मध्ये पास झालंय हे देवेंद्रजींना 2000% माहिती आहे। पण कदाचित दिल्लीवरनं जे नोट्स आले असतील, जे प्रेशर आलं असेल की नाही पक्षाची आता हीच लाईन आहे ती चालवा, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यावर हे प्रेशर येऊ शकतं। यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समस्त सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे आणि आता आम्हाला ते बोलतायत। त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील। मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, इतर सगळे मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाही आहे, कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे। त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडलेत आणि आता काही चालू शकणार नाही। हा त्यांचा डेस्परेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।